गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगाव प्रतिनिधी. समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान 2026 अंतर्गत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शुक्रवारी जळगाव शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. शिवतीर्थ मैदान येथून सुरू झालेली ही रॅली राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानापर्यंत उत्साहात पार पडली. रॅलीमध्ये युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत व्यसनमुक्त समाजाचा संदेश दिला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कर्नल धीरज मिनोत्रा, महापौर दीपमाला काळे, एनसीसीचे शिवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, विजय वानखेडे, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर नितीन विसपुते, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, संदीप सोनार, प्रवीण विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते. रॅली दरम्यान युवकांनी व्यसनमुक्तीचे फलक, घोषवाक्य आणि जनजागृती संदेश देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अंमली पदार्थांचे वाढते दुष्परिणाम, तरुण पिढीसमोरील धोके आणि कुटुंब व्यवस्थेवर होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की घेतलेला आहे आज अंमली विरोध दिन आणि त्याच्या अनुषंगाने आज त्यांनी ही शहरात रॅली काढलेली आहे. पण सर मला वाटतं एक दिवस आपण जागृत न होता अगर वर्षातील सर्व दिवस आपण ही मोहीम केली आणि मला खरं वाटतं की म्हणजे जे व्यसन करतात ते गुन्हेगार नसतात, पण आपण आई वडील पाल्य म्हणून आपण म्हणजे ही मुलं व्यसनाआधी का होतात, कारण की काहीतरी एक फेज असतो ते म्हणजे त्याच्यामध्ये जातात आणि त्यामुळे ते व्यसन करतात. तर मला असं वाटतं की आई म्हणून मी दुसऱ्या आईला सांगू शकते किंवा पालकांना मला म्हणजे वाटतं महत्त्वाचं असं वाटतं की त्यांनी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्वक एक संबंध ठेवावा. तुम्ही गेले मागे याच्यात आपल्या जळगावलाही बघितलं होतं की काही तरुणी आपल्या चांगल्या घरातल्या मुलं मुलीसुद्धा या व्यसनामध्ये वाहून गेलेले आहेत आणि खूप वाईट वाटतं की म्हणजे आता आपण बघत आपली पुढची जी पिढी आहे ही हे सर्व जे तरुण मुलं आहेत आणि मुली आहेत त्यांची ही पिढी आहे आणि सर्व आपलं भारताचं आणि देशाचं म्हणा, जळगावचं म्हणा, सर्वांचं भवितव्य ह्या तरुण पिढीवर आहे आणि ह्या मार्गाला लागले म्हणजे आपण कुठेतरी चुकत आहोत. तर मला असं वाटतं त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी आपण सर्व समाजाचे एकत्र आलो तर नक्की हे काही खूप कठीण नाही आहे. त्यांचं मार्गदर्शन आपण करत राहिलो, त्यांना संगोपन करत राहिलो किंवा आईवडिलांनीच घरातून त्यांच्याशी मैत्रीचं वातावरण ठेवलं आणि त्यांना इच्छात न जाऊ देता, निराशामध्ये न जाऊ देता, एक निराशामध्ये जेव्हा माणूस जातो तेव्हा तो व्यसनला मला वाटतं. और जो आपकी पेरेंट्स हैं, हम लोग सभी पेरेंट्स हैं, मेरा यही कहना है कि आप ड्रग्स को किसी और की प्रॉब्लम मत समझिए. आप ये मत सोचिए कि हमारे घर में तो ये सब नहीं होता, क्योंकि ड्रग्स ऐसी चीज़ है और जो यंग लोग हैं वो पेरेंट्स हैं उनके लिए मेरा सबसे इम्पोर्टेंट मैसेज ये है कि ड्रग्स कैसे कैरी करें. अमूमन ड्रग्स जो है कोई शॉप में नहीं मिलते हैं या कोई ऐसे ब्लिंकिट या जोमेटो में नहीं मिलते हैं. जो एक बार बच्चा ड्रग्स शुरू करता है वो पहले उसको जो ड्रग्स बेचने वाले लोग हैं फ्री में ड्रग्स देना शुरू करते हैं. वो अरे ट्राई कर ले, फ्री में है, कोई फर्क नहीं पड़ता. वो कुछ दिन तक फ्री में लेता है, उसके बाद उसको आदत पड़ जाती है. उसके बाद वो अपने पैसे खर्च करने लगता है, फिर पैसे भी खत्म हो जाते हैं, चोरी करने लगता है. उसका जो दिमाग है वो चलना खत्म हो जाता है, तो चोरी करने लगता है और उसके बाद जो है उसको बोलते हैं कि भाई तू और लोगों को ले आ, तेरे को हम कमीशन दे दें. तो इसी तरह से ये कारोबार बढ़ता है. ये आपको समझने की ज़रूरत है कि जो ड्रग्स के कारोबार में है उनका कोई सगा नहीं है, उनका सिर्फ सगा है पैसा. और आप इसमें कोई चुगली की बात नहीं है. अगर आपका कोई दोस्त, आपके चाहे बॉय हो गर्ल हो, क्योंकि गर्ल्स में भी ये प्रॉब्लम है, ये कहना दूसरा एक समाज का मानना है कि गर्ल्स में ये प्रॉब्लम नहीं है, अलग उनके भी प्रॉब्लम है. तो आयडेंटिफाई अगर कोई ड्रग्स से शिकार बन रहा है. अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे आणि दुर्दैवानं हा व्यसन जे आहे अंमली पदार्थांचं हे जळगाव असेल, महाराष्ट्र असेल किंवा यापुरता मर्यादित नाही, आता हा पूर्ण देशाचा आणि जगाचा विषय झालेला आहे. आणि तंबाखूजन्य पदार्थ हे गेटवे आहेत, अंमली पदार्थांचा गेटवे म्हणजे सुरुवात इथून होते.
आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा. तर घरामध्ये बाप जे वर्तन करतो ते मुलं ऑब्झर्व करतात आणि तसं त्यांचं जगणं होऊन जातं. म्हणून आपली नवीन पिढी, येणारी चांगली पिढी घडवायची असेल तर पहिल्यांदा बापानं म्हणजे घरातल्या प्रमुख माणसानं बदलणं अतिशय अत्यावश्यक आहे. जर घरातले माणसं बदलली ना तर आपल्या मुलांना शिकवायची गरज पडणार नाही, तू जग कसा, वाग कसा म्हणून. तर ह्या अंमली पदार्थाच्या दिनानिमित्त एवढंच जळगावकरांना आपली विनंती करायचं आहे की नाही म्हणा व्यसनांना, से नो टू ड्रग्स. आज ही जी काही मंडळी सहभागी झाली याच्यातली बरीच मंडळी जास्त मुक्त झालेली आहेत. तर या चेतना व्यसनमुक्ती केंद्रावर जे ॲडमिट रुग्णमित्र आहेत त्यातील काही रुग्णमित्र यात सहभागी झाले आहेत आणि त्यांनी सुद्धा प्रण केला की आम्ही तर व्यसनमुक्त झालो आहे, पण आमच्यासारखेच तुम्ही सुद्धा व्हा, आम्ही सुधारलो, आपण पण सुधरा म्हणून. येस. आणि समाजाच्या व देशाच्या विकासात तरुण पिढीचा शक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी नशामुक्त भारत अभियानात सामील होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशापुढील हे आव्हान स्वीकारून आज आपण नशामुक्त भारत अभियान अंतर्गत एकत्र येत आहोत आणि प्रतिज्ञा घेत आहोत की केवळ समाज, कुटुंब, मित्रच नव्हे तर आपण स्वतः सुद्धा नशामुक्त राहू. कारण बदलाची सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे. म्हणून चला आपण सर्वजण मिळून आपला जळगाव जिल्हा महाराष्ट्र मी प्रतिज्ञा करते की माझ्या देशाला नशामुक्त करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करीन. भारत माता की